एकीकडे महाविकास आघाडीमधल्या मतभेदांची चर्चा होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेतली आणि आपलं जागा वाटप जाहीर केलं। अंतिम जागा वाटपाचा फॉर्म्युला या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला। अंतिम जागा वाटपात काँग्रेसकडे 17, ठाकरे गटाकडे 21 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 जागा आलेल्या आहेत। हे निश्चित झाले आणि या फॉर्म्युलामुळे महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठाकरेंची शिवसेनाच आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं। पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांमध्ये खलबत झाली तर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं असलं तरी काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी अजूनही आहेच। या चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचे नेते काय म्हणाले आपण बघूया। पैसे संघ त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि वेगवेगळे जाणार याचं वाचन चर्चासुद्धा केले। 48 जागा आहेत त्यापैकी एकही जागेवर आता मत घेईल ते मत देण्यात नाही। तुमचं एक वाटत आहे त्यामुळे चांगली असेल किंवा आणखी काय असेल याचं जे वाचन केलं आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं। इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही। मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं। म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत। सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्यासमोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील। नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य जिथे अनेक वर्षापर्यंत निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते। पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस। आमचे नेते राहुलजी आणि आमचे नेत्या सोनियाजींना या तानाशा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे। सोनियाजींची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना त्या ईडीच्या ऑफिसमध्ये तासोनतास बसवून ठेवलेला आहे। हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसरलेली नाही आहे आणि म्हणून ह्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे।